बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने मका, तूर, कापूस आणि सोयाबीन पिकांच्या गंजी पाण्याखाली गेल्या आहेत। सर्वाधिक फटका मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील आव्हा गावातील शेतं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत। पिकांवर पाण्याचा थर साचल्याने अनेक ठिकाणी शिवाराचे तलावाचे रूप घेतले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिसकावून घेतल्याचं चित्र दिसत आहे। शेतकरी सांगत आहेत की कापूस, मका, सोयाबीन आणि तूर या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी सरकारकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी। काल याच्याला सुरुवात केली राजो, बाया भेटल्या नाही। 2-3 बाया भेटल्या, क्विंटलभर कापूस नेला। आता हे आज 2-3 क्विंटल कापूस निघला असता हो, एकाच डब्याचा गेला सर्व। हा हे काहीच नाही, हा खाली पडला कापूस सर्व। काय करेन शेतकऱ्याचं काही खरं नाही राजा। वावरातून टोंग्या पाणी व्हायला हो बापा। पाणी नाही, घ्या पाणी। या पाणी पडला पाहिजे, पण असा काही इतका बेमुदत अतिवृष्टीच्या पेक्षाही बेकार झाला। मा एवढ्या हयातीमध्ये मी ना कार्तिक शुद्ध एकादशीला हा इतका पाणी पाहिला नव्हता। पासून तर कापणीपर्यंत सगळा खर्च शेतकरी करून बसलेला आहे। खत, बीजवाई, बियाणं, वाह्या, फवारे, निंदन, आता कापणी हे सगळं शेतकरी करून बसला आहे। आता हातातोंडाशी आलेला घास हा आम्हा शेतकऱ्यांना घ्यायचा होता, तर निसर्गाच्या अवकृपेनं, शासनाच्या अवकृपेनं या ठिकाणी आमच्याकडे या अतिवृष्टीनं सगळं होत्याचं नव्हतं केलं आहे। हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती। त्या मक्यामध्ये गुडघा पाणी आहे। आपण पाहत आहे गुडघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचा गूर मारलेला आहे तो गुडघ्याभर पाण्यात आहे। तो मक्याचं 100% नुकसान झालेलं आहे। रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता, त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे। तर शासनाने तात्काळ पंचनामा करून हेक्टरी 50,000 रुपये अनुदान आम्हाला द्यावं। याच्या आधी देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त 12 गावांचा समावेश केला, आम्हाला सोडून दिलं, तेव्हा देखील नुकसान झालं। आम्ही काही बोललो नाही, पण आता जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्याचा उद्रेक या ठिकाणी रात्री झालेल्या सुमारे 3:30 वाजेपासून ढगफुटीचा सदृश्य पाऊस झालेला आहे। हे बघू शकता तुम्ही, सर्व रान हे पाण्याखाली गेलेलं आहे। म्हणजेच की तो मक्याचा गूळ जो आहे तो अक्षरशः पाण्याखाली होता। आता वाजले कमीत कमी 9 वाजले। रात्री 3:30 वाजेपासून जो पाऊस झाला तो गूळ अर्धा झाकलेला होता। म्हणजे आजची कंडिशन अशी आहे की जो मका आहे त्या मक्याला सध्या कोंब येतील अशी अवस्था झालेली आहे। आमची मागणी फक्त एवढीच आहे, आम्हाला भरपाई नुकसान द्यावी ही सरकारकडे मागणी करतो। आमचा आता मक्याचा कार्यक्रम काढायचा होता, पण आता देवाने द्यायला डायरेक्ट अतिवृष्टीमुळे पूर्ण मट्टीमोल झाला तो। आता काय करायचं आम्ही ना शेतकऱ्यानं, कारण सरकार म्हणते की बुवा आता युवा लागल्याशिवाय तुम्हाला काहीतरी मदत भेटणार नाही। जे निकष होते सरकारचे विम्याचे याचे त्याचे ते सगळे सरकारनं बंदित केले। आता युवा लागल्यानंतर बी तोंडी घास आल्यानंतर आता उद्या परवा मका काढणार होतो आम्ही, तर ते देवाने त्याच्यात पूर्ण गुळात पाणी दावळलं आणि कंबर पाणी आहे शेतामध्ये।